So hello everyone, I hope you all are doing good and welcome back to another travel vlog. आणि आज आपण चाललोय 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आपला प्लॅन असा झालाय की उद्या पहाटे सकाळीच भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचंय. कारण सध्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन चालू असतं. तर त्यासाठी आपल्याला लवकरच सकाळी दर्शन घ्यायचं म्हणून आपण रात्रीचं ट्रॅव्हल करतोय. तर आपण चालू आपल्या ऑफिसच्या पब्लिक सोबत आणि आपण एक इको गाडी केली आहे. कल्याणवरून गाडी येते, तर आपण त्यांना बोलवलं आपल्या मानपाड्याच्या भारत पेट्रोलियम जवळ. तर उद्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर छोटासा प्लॅन असा आहे की आपण मंदिराच्या मागे फक्त भीमाशंकराचं पण दर्शन घेऊ, मग तसंच छोटासा ट्रेक करत आपण बोरगिरी मार्गे खाली उतरणार आहे. तर आपण भीमाशंकर ते बोरगिरी आता 7 ते 8 किलोमीटरचा छोटासा ट्रेक आहे, तो आपण एक्सपिरियन्स करणार आहे उद्या. तर आता आपण गाडीत बसलेलो आहे. कसे बसलेत बघा पब्लिक. टोटल आपण 9 लोक चाललोय. बघ साहिल दादा, दोन नवीन मयुरेश, हुसेन, कुमार नवीन आलाय आपल्यामध्ये आणि विराज नवीन आलाय. बाकीचे होते अंदरले ब्लॉक मध्ये आणि यश आपला पुढे बसलाय. तर आता वाजले सकाळचे 7:15 आणि आपण पोहोचलेलो आहे भीमाशंकर जवळ. आपण गाडी लावली आहे पार्किंग नंबर 3 मध्ये आणि आता आपण चालत जायचंय 2 किलोमीटर मंदिराजवळ. आपली पब्लिक बघा रेडी आहे, रेनकोट घालून. बोलो ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. साहिल दादा बॉटल काय घेतली साहिल दादा? पाणी पियाला रस्त्यात 1 लिटर. 1 लिटर. समझने वाले को इशारा काफी. थोडं लेट झालं यायला, रस्ता एवढा चांगला नव्हता, खड्डे वगैरे होते म्हणून आरामात आलोय. आणि वातावरण बघा कसं झाले, पूर्ण धुके झाले. एवढा भारी रोड आहे ना. आता आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या लाईनीत जाण्याच्या आधी इकडे आलो थोडं फ्रेश व्हायला आणि टॉयलेट वगैरे करायला सकाळी. तर तुम्हाला दाखवतो टॉयलेट वगैरेची व्यवस्था कुठे आहे. इथून जसं येतो आपण तर इथे बस स्टॉप आहे, ST स्टॉप आहे इकडे. तर ST स्टॉपच्या बाजूलाच आहे इकडे. हे बघा हे सुलभ शौचालय. ते थोडे मित्र गेलेत आता आतमध्ये, आम्ही जाऊन आलो. वॉशरूम खूप चांगले मेंटेन केलेले आहेत. आणि मेन म्हणजे जे आपली बस घेऊन येते तर भीमाशंकरात तुम्ही डायरेक्ट येऊ शकत नाही, तुम्हाला 2 किलोमीटर आधी थांबायला लागतं. आणि जी ST सर्व्हिस आहे ती बरोबर वॉशरूमच्या इकडेच तुम्हाला आणून सोडते. वॉशरूम खूप चांगले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट वॉशरूम अजिबात वाटत नाही, गर्दीही जास्त नसते. आणि फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला फक्त वॉशरूम असं नाही आहे, तुम्हाला फ्रेश होण्यासाठी आंघोळी वगैरेची पण सोय आहे. इकडे 10 रुपयामध्ये आपल्याला टॉयलेट आहे आणि आंघोळ पण करू शकतो. आणि ते इंडियन टॉयलेट आहे, तिकडे वेस्टर्न नाही मिळणार तुम्हाला. तर आता 8:15 झाले, तर आपण दर्शनाच्या रांगेत उभे. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. आणि असा टिळक लावला आहे आम्ही भीमाशंकर नावाचा. तर ऑलमोस्ट सगळ्यांनी लावलं आहे. काही लोकांची केस मोठी आहेत म्हणून त्यांनी थोडं छोटं लावलं आहे. विराजने लावलं आहे. केस कमी आहेत. घनश्याम यांनी पण लावलं आहे. त्यांनी छोटा टिळक लावला आहे, पण लावला आहे. मागे आहेत आपली पब्लिक अजून. 11:15 वाजलेत, ऑलमोस्ट 3 तास झाले आपण लाईनीमध्येच आहे. अजून पण मंदिर थोडं लांब आहे आणि पाऊस खूप जोरात चालू आहे. आपल्यावरती शेड आहे म्हणून एवढा पाऊस नाही, बट बाहेर खूप पाऊस आहे. आपल्या शेड देव के देव महादेवांचा खूप मोठा भक्त विवेक दादा साबळे यांनी घरातून बघा काय काय आणलं आहे महादेवांसाठी. विवेश किती वेळ लाईनीत आहे? 3 तास झाले जवळपास, अजून 1 तास लागेल. 4 तासात होईल दर्शन. पब्लिक बघा. सकाळपासून आपण यश आणि साहिल दादाला ब्लॉगमध्ये नव्हतं घेतलं. यश काय वाटतं किती वेळ झाले लाईनीत? यशला तर सवय पण नाही आहे. आवरून 8 वाजता आपण ठीक लाईनीत लागलेलो आहोत. आत्ता वाजलेत 11:30. इकडचे जे स्थानिक लोक आहेत, जी फुलं विक्रेते आहेत, जे वडापाव विक्रेते आहेत, त्यांचं काही ठिकाणी जरा दिशाभूल करणारं वक्तव्य वाटतंय मला. म्हणजे कोण सांगते 3 तास लागतील, कोण सांगते 4 तास लागतील, कोण सांगते 1.5 तास लागतील. 3 तास झाले ना. पण वस्तुस्थिती ही आहे की आता 3.5 तास झालेले आहेत आणि अजून ना मंदिर दिसतंय, ना मंदिराचा कळस दिसतोय, ना मंदिराच्या 2 लाईन एकत्र होताना दिसतात. अजून 1 तास लागेल, अजून 1 तास लागेल असं आम्ही मागच्या 3 तासापासून ऐकतोय. सगळीकडे माणसं तेच बोलतात. सुरुवात केली तिथपासून आम्ही विचारतो, प्रत्येक जण बोलतो 1 तास लागेल असं म्हणून 3.5 तास झालेले आहेत.
अक्षरशः लाईनीमध्ये ते थोडीफार जिरलेली आहे. असं म्हणतात महादेवचा बोलतात. बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही दर्शनाला. बरोबर आहे. इकडे असं बघून वाटतं सर्वांनाच बुलावा आलेला आहे. सगळे आलेत. सर्वच बोलतात आलेले आहेत. महादेवांचं दर्शन एवढं इझिली नाही मिळत, तेवढं कष्ट घेऊ शकतो आपण 4 तास लाईनीत. मी सजेस्ट करीन सर्वांनी सकाळी लवकर या भीमाशंकरला आणि पहाटेची लाईन लावा. ती जरा लवकर आटपते असं ऐकलंय. 2-2.5 तासामध्ये लवकर म्हणजे 5:30-6 वाजता लाईन लावा. आपल्याला दर्शन करून परत नाश्ता करून परत खाली ट्रेकला उतरायचं. ट्रेकने 7-8 किलोमीटरचा ट्रेक आहे, तो पण करायचा आहे. परत खूप पाऊस चालू झाला आहे. महादेवचं दर्शन एवढं इझिली नाही भेटणार आहे आपल्याला. काय बोलतो पावसामध्ये सगळे धुवाधार पाऊस आहे. असा पाऊस तर यावर्षी मुंबईत पण झाला नव्हता. एवढा पाऊसच बघायला मिळतो. खरंच देव. मयुरेश भिजलेला आहे आपला पूर्ण. मंदिर आहे समोरच आले मंदिर. माझा हायएस्ट रेकॉर्ड आतापर्यंत शेगाव होता. 3.5 तास बघा ही लाईन आहे. ह्याच्या इथून अशी वरती लाईन जाते आणि इथून सरळ मग मंदिर आहे याच्या पुढे. दर्शन घ्या, दर्शन घ्या. आपलं 1:15 दर्शन झालेलं आहे. टोटल आपल्याला 5.25 तास लागले आणि आपलं मस्त असं स्पर्श दर्शन झालं आहे शिवलिंगावर. मयुरेशने अभिषेक पण केला. कसं झालं दर्शन सगळ्यांचं? 5.25 तास लागले. 1:15ला एक्झॅक्ट दर्शन झालं आणि आता मी बाहेर पडलो. त्याला ट्रेक करत परत बोरगिरीला उतरायचं आहे. कुठं ट्रेक करत जाऊया, काहीतरी खाऊन निघूया पुढे. चला आता आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण नाश्ता केलाय. म्हणजे तिकडे 2-3 वडापाव खाल्लेत सगळ्यांनी आणि आता चाललोय आपण भीमाशंकर टू बोरगिरी ट्रेक करत चाललोय. आपण आपला ड्रायव्हर होता त्याला सांगितलं आपण गाडी घेऊन बोरगिरीला इथे थांब. आता तो तिकडेच आहे. तर आपल्याला छोटासा ट्रेक करत 8-10 किलोमीटरचा ट्रेक करत खाली जायचं आहे भीमाशंकरवरून बोरगिरी. आणि इथे कोणालाच रस्ता नाही माहिती आहे. माझं इथे गाव आहे पुण्याला. मी इथे यायचो भीमाशंकरला दरवर्षी. पण कधी मी इथून भीमाशंकर टू बोरगिरी ट्रेकने कधीच गेलो नाही. आधीच 2 वाजून गेलेले आहेत. 2 वाजून गेले आहेत. कोणाला रोड माहिती नाही आहे. सर्व सकाळपासून दमलेले आहेत. ट्रॅव्हलिंग म्हणजे थोडी कंजेस्टेड झालेली आहे. लाईनीत 5 तास उभे आहेत. तरी पोरांना जायचं आहे बोरगिरी. तरी आपल्याला ट्रेक करत खाली जायचंय. वातावरण एवढं भारी झालं की आता दुपारचे 2 वाजता पण धुके आहेत मागे आणि हलका हलका पाऊस आहे. बघा काय वाटतंय बघा. तर आपण मंदिराच्या मागे आलो ना, तर मंदिराच्या मागे तो बोर्ड लागलाय. तिथूनच पुढे गुप्त भीमाशंकर आणि बोरगिरीला जायला असा ॲरो दिलाय. म्हणजे तिथूनच सरळ रस्ता आहे मागे. तर आपण तिकडेच चाललोय. हे बघा हा रस्ता आहे असा. बाजूने असं पाण्याचा ओढा चाललाय. असं आपण जाणार आहे. काय रस्ता आहे बघा. मी तर क्रॉक्स घालून आलोय. बाकीचे आले शूज आणि सँडल घालून. तर आपल्याला थोडं केअरफुल राहायला लागेल. आणि मस्त असा पाऊस चालू झाला आहे. माझा मोबाईल भिजतोय बट ठीक आहे, थोडंफार रेकॉर्डिंग करू आपण. वा पाण्याचा ओढा आहे हळूहळू थोडासा आहे. असा रस्ता आहे आपला. पूर्ण जंगलातून ट्रेल आहे. हे असं वॉटर क्रॉसिंग आहे थोडंसं. साहिल दादा पाठी बघ. पहिला गडी बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा. पहिला गडी बाद होता वाचलेला आहे. रिबिन्स लावलेले आहेत. या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. असेल तरी रस्ता समजेल असा इथे रिबिन्स लावलेले आहेत. हे बघा, हे भगवा. याच रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे. नाही इतका आपला रस्ता आहे. असा ट्रेल आहे. काय इथे भीती नाही. थोडंसं पाणी आहे. कोण पण इझी करू शकतो. एवढं काही टफ नाही आहे. फक्त पावसाळा जर जास्त असेल तर थोडं काळजी घ्या. आता रिव्हर क्रॉसिंग सारखं आलं आहे. थोडासा ओढा आहे. थोडासा फ्लो जास्त आहे याला. आपल्याला अशी रस्सी पकडून जायचं आहे. थोडं एवढा पण फोर्स नाही आहे. बघूया आपण. ती रस्सी पकडत जायचं आपल्याला. थोडासा ओढा आहे. एवढा पण फोर्स नाही आहे. ज़्यादा आहे का प्रेशर उधर? फोर्स आहे नाही आहे. खाली थोडंसं पाणी आहे. बापरे इथे थोडासा आहे. खाली आपली क्रॉस झालेली आहे. खाली पब्लिक येते. आपला भूपेन, यश आणि मयुरेश येत आहेत. भूपेन इधर थोडासा डीप है.
हां थोडासा यश येतोय स्पायडरमॅन खेळतोय आरामात ये हे काय करतोय फ्लो आहे पाण्याचा साहिल दादा कसं वाटलं भाई रिव्हर क्रॉसिंग आताच तुम्ही बघितलं मी माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा रिव्हर क्रॉसिंग केलेलं होतं फोर्स आहे थोडं पण त्यांनी रशी बांधलेली आहे सेफ्टीसाठी म्हणजे जरी कोणाचा पाय सरकला तरी रशी होती. फ्लोमध्ये तो फ्लो होऊन खालच्या अंगाला जाणार नाही सपोर्ट आहे थोडा सपोर्टला पकडून आपण येऊ शकतो एवढा टफ नाही आहे म्हणून तुम्हाला सपोर्टला तेही बरा पडतो दुसरे पण ट्रॅक्स हां बरोबर अजून पण एक ग्रुप आहे आपल्या मागे तर एवढं काही टफ नाही येऊ शकतात आपण बघा मध्ये झाड पडलं इथे झाडं पण पडली इथे थोडासा पॅच आलाय तो चिखलाच आहे थोडासा पाणी आहे काय वाटतंय बघा ना आपण रस्ता मूवीचा सीन आहे इकडे दादा बाजूने चल साहिल दादा मधून चालला ऑलमोस्ट मला वाटतं 2 किलोमीटर झाले असतील त्याच्यामध्ये माकडं पण आहेत बघा एका पॅचवर येतो इथे सरळ गेलो तर भोरगिरी आहे आणि राईटला गेलो तर आपलं गुप्त भीमाशंकर आहे आपण एकदा राईटला जाऊन बघून येऊया चाललो आपण गुप्त भीमाशंकराकडे तिथले लोकल बोलत होते की गुप्त भीमाशंकर जाणं थोडं रिस्की आहे कारण तिकडे पाऊस जास्त असल्या कारणाने तिकडे पाण्याचा फ्लो खूप वाढला आहे तर बघूया आपण जास्त रिस्की असले तर आपण जाणार नाही आहे गुप्त भीमाशंकर जायला थोडं डिसेंट करून जायचं आपल्याला जाऊ शकतो तिकडे का पाऊस जास्त आहे जाऊ शकतो ना ते दादा बोलले आपल्याला जाऊ शकतो आपण बघूया तरी पण पाण्याचा फ्लो काय आहे असं डिसेंड करून जायचं खाली उतरून जायचं आहे आपल्याला आपण जस्ट उतरलो खाली आणि पाण्याचा फ्लो बघा काय मग पूर्ण वरतून पाणी येतं आहे भीमा नदी ही अशी खाली चालली आणि इकडे गुप्त भीमाशंकर आपण आलेले गुप्त भीमाशंकरच्या पॉईंटच्या इथे माझ्या इथं गुप्त भीमाशंकरची छोटीशी पिंड आहे पण ते पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे इथे दिसत नाही आहे इथे याच्या मागे आहे पण ते पाण्याचा फ्लो असल्यामुळे दिसत नाही कळत असेल इकडे खाली अर्धी मुलं चालली आहेत तरी एवढ्या फ्लोमध्ये त्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायला फ्लो बघा झाला आपण चाललोय आता कारण खूप पाण्याचा फ्लो आहे तिकडे जाऊ शकत नाही आपण तर आता आपल्याला डायरेक्ट भोरगिरीकडे निघायचं आहे बघा चल भाई आपण उतरायला घेतलेला आहे आता उतरायला आणि मध्ये असा पॅच आलाय आणि थोडा माईकचा प्रॉब्लेम झाला आपला USB पोर्टमध्ये थोडं पाणी गेलं तर माईक काढून ठेवला आपण आणि असं विदाऊट माईक आता ऑडिओ येतोय तुम्हाला असा रस्ता एक डॉगो भेटलाय आपण त्याच्यासाठी पार्लेजी आणलंय घाबरतोय तो चाल दे आत्ता बघा आता थोडा मोठा रस्ता झालाय इथून खाली थोडंसं दरीसारखं आहे एवढं काय खोल नाही आहे आणि आपण चालू असं विदाऊट माईक आवाज येतो नेचरशी जर धुवायचं असेल तर मी सजेस्ट करीन भीमाशंकरचं जंगल ट्रॅक करा खूप भारी आहे खूप भारी आहे आय सजेस्ट एव्हरीवन शुड डू दिस आणि ह्याच सीझनमध्ये आहे रेनी सीझनमध्ये तर एक नंबर वाटतं आता आम्ही ऑलमोस्ट आता परत माईक लावलेला आपण USB मध्ये परत चालू झालंय तर आता आपण जस्ट उतरलोय खाली हाफ वे आलोय आणि ते बाजूला नदी आहे कुमार कैसा लगा बिस्किट जैसा मस्त लगा वरती आहे ना ट्रेक सारखं काय नाही ट्रेलचा रस्ता आहे डोंगर सारखा आणि त्याच्यामधून असं चालत जायचं समोर असं पाणी येतंय बघा वरतून पाऊस चालू झालाय परत माईक बंद करायला लागेल परत आपलं खराब होऊन जाईल USB पोर्ट व्ह्यू साठी वर्थ आहे प्लेस मी डिसेंड करत होतो वरतून खाली येत होतो आणि व्ह्यू बघा काय भारी आहे इथे मस्त पाणी वाहत चाललंय आणि मस्त धुक्यात एवढं भारी वाटतं नाही दिखा जरा ये बस आता वाजले संध्याकाळचे 4 आणि एवढा धुके आहेत एवढा फॉग आहे इकडे काय भारी फिलिंग आहे यार चला साहिल दादा काय प्लेस आहे यार आपण टाइम काढून नाही आलो एवढा घाई घाईत एवढी भारी प्लेस आपण बोलतो एक्सप्लोर करतोय गॉड्स प्लॅन मी येणार नव्हतं
ओपी प्लॅन काय यदुराज आला असता तर मी नसतो आलो एंड मोमेंटला. तो यदुराज है तो थोड़ी मैं आता था. यदुराज कैंसिल हो गया तो मैं आया. तू क्यों कैंसिल हो रहा था? वो इम्पोर्टेंट नहीं है. मैं आया उधर इतना मस्त प्लेस एन्जॉय किया वो इम्पॉर्टंट आहे. तर फायनली आता संध्याकाळच्या वाजलेत 5 आणि आपण पोहोचलेलो आहे इकडे बोरगिरीच्या बेसवर. इथून जी पब्लिक येते ना तिथून आपण आलो खाली उतरून. आणि असा हे बोरगिरी आहे. ते धुके बघा आता संध्याकाळचे 5 वाजलेत तरी पण. तर आता आम्ही इकडे एका घरामध्ये जेवणाची व्यवस्था सांगितलेली तर तिकडे आपल्याला जेवायला जायचं आहे आता. फायनली खूप भारी ट्रेक झाला. काय बोलतोस? एक नंबर भाई, खूप मजा आली. पाऊस पण अगदी व्यवस्थित पडला, म्हणजे असं पण नाही की पावसाने त्रास झाला. व्यवस्थित आमचा प्रवास झाला. अजून पण पाऊस चालूच आहे. जेवणासाठी चालू आहोत. आता जेवायला जायचं आहे. मग आपल्या ड्रायव्हरला बोलून आपण निघून जाणार आहे. वर्थ आहे पण वर्थ आहे. प्रत्येकाला यायचं असेल ना एकदा या इकडे. बोरगिरी टू भीमाशंकर और भीमाशंकर टू बोरगिरी एक ट्रेक कराच नक्की ह्या सीझनमध्ये पावसाच्या. वर्थ इट आहे. डॉगी बाय रस्ता दाखवायला आम्हाला चालला आहे.